तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे पत्तागोबीची भाजी. तर इथं मी पत्तागोबी छान चिरून घेतली. तर त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ ही पत्तागोबी धुवून घेणार आहे छानपैकी 2 पाण्याने. आता ही आपली पत्तागोबी छान अशी धुवून झाली. आता इकडं गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 पोळ्या तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, आलं लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेते आणि छान असं ह्याला परतून घेते. थोडं आपलं आलं लसूण परतून झालं की त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो पण मी टाकून घेणार आहे. टोमॅटो पण छान असा परतून घेऊया. टोमॅटो परतून बारीक झाला की त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली पेस्ट टाकून घेऊया आणि ह्याला पण छान असं परतून घेऊया. थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे 1 चमचा. आता मी हळद टाकून घेतली आहे 1 चमचा. आता ही चिरलेली पत्तागोबी पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता सर्व पत्तागोबी मी कढईमध्ये टाकून घेतली आहे. आता छान ह्याला मिक्स करून घेऊया भाजीला आणि वरून आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि हे छानपैकी असं मिक्स करून घेऊया. त्याच्यावर आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी ताट झाकून ठेवूया. आता आपले 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तर बघा आपली ही पत्तागोबी छान असं झालेली आहे. त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचा कुट्टा पण ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. फक्त 5 ते 7 मिनिटातच आपली ही पत्तागोबीची सुकी भाजी तयार झालेली आहे. आता त्याच्यावरती मी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेते. तर आपली ही पत्तागोबीची भाजी जी आहे तर तयार झालेली आहे. एकदम मस्त अशी ही भाजी झाली आहे. आता इकडं मी जेवायला ताट वाढून घेणार आहे. आता इकडं छानपैकी ज्वारीची भाकर केलेली आहे. आता इकडे ज्वारीची भाकर, त्याच्यामध्ये सुकी पत्तागोबी आणि मी सोयाबीन पण करून घेतलेलं आहे सुकं, ते पण घेऊया. आणि तोंडी लावायला लोणचं घेऊया. तर आपलं हे आजचं दुपारचं जेवण छानपैकी झालेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली भाजी? तर आता मी खाणार आहे ही भाजी आणि भाकर. तर धन्यवाद.